ज्योतिबा डोंगर इथं 30 जुलै रोजी चोपडाई देवी यात्रा होणार असून त्यानिमित्त प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य विभागातर्फे हिवताप प्रतिरोधी कीटकजन्य आजार मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया नियंत्रण करण्यासाठी कंटेनर सर्वेक्षणाची पहिली फेरी पार पाडण्यात आली। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन केलं। हिवताप प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र केखले येथील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आशा यांनी आरोग्य सहाय्यक निवास पाटील, अतुल डोंगळे यांच्या पर्यवेक्षणाखाली घरोघरी जाऊन पाणी साठवण्याचे कंटेनर यांचे सर्वेक्षण केले। ज्या कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या त्या ठिकाणी टेमीफॉस हे औषध टाकण्यात आले। जे कंटेनर रिकामे करणं शक्य होतं ते रिकामे करून ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण देऊन कोरडा दिवस पाळण्याचं महत्त्व पटवून दिलं। यावेळी तालुका दवाखाना वाडी रत्नागिरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद शेनोळकर यांनी सांगितलं की कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत श्रावण षष्ठी यात्रेच्या अनुषंगानं ज्योतिबा डोंगर इथं कंटेनर सर्वेची पहिली फेरी पार पडली। बाहेरील लाखो भाविक ज्योतिबा डोंगर इथं यात्रेसाठी येतात, त्यामुळे ग्रामस्थांनी अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे। आपल्या घरी किंवा परिसरात कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी। फुलदाणी, फ्रीजच्या मागील भाग हे पण कोरडे करणं आवश्यक आहे। मोठ्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे बंदिस्त राहतील याची दक्षता घ्यावी। सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे कोरडा दिवस पाळावा, डासांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निनाद कुलकर्णी, डॉक्टर अरविंद शेनोळकर, आरोग्य सहाय्यक निवास पाटील, अतुल डोंगळे यांच्या नियंत्रणाखाली दुसरी फेरी यात्रेपूर्वी करण्यात येणार आहे। कंटेनर सर्वे झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या सहकार्याने गावामध्ये धूर फवारणी करण्यात येणार आहे।